मुळात आपण रायगडच्या पायथ्यापासून उपोषण सुरू केलं रायगडला आणि तिथं 3 दिवसाच्या उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली आणि 18-20 मुद्द्यावर त्यांनी होकार दिला, सकारात्मकता दाखवली. त्याच्यातले 2 म्हणजे दिव्यांगांचे ₹1000 महिना मानधन वाढवलं आणि घरकुलांचे ₹50,000 वाढवले. म्हणजे जे घरकुल पहिले ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला मजुरांना जे भेटायचं ते 1,25,00,000चं भेटायचं, आता ते 2,00,000पर्यंत त्याची किंमत वाढवली. आमचा नेहमीचा मुद्दा होता पंतप्रधान आवास योजना शहरासाठी 2.5 लाख आणि गावासाठी 1,25,000 का? या 2 गोष्टीला यश जरी आलं असलं तरी आमची दिव्यांगाची मागणी 6,000 होती. अंत्योदय योजना असेल किंवा दिव्यांगाच्या संदर्भातल्या अधिक बाकीच्या योजनेच्या संदर्भात सगळ्या याच्यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. त्यांनी सांगितलं इतिउत्तर ते लिहून पण आलं. आम्हाला हे 15 दिवसात आम्ही कॅबिनेट समोर आणू आणि हे 4-5 निर्णय दिव्यांगाचे प्रामुख्याने मंजूर केले. दुसरं पेरणी ते काप. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये. तसं आपण काय पाहतोय का सातत्यानं कित्येक वर्षापासून लढा सुरू आहे आणि तो हमी भावाचा होता. जो शरद जोशी साहेबांनी सुरू केला त्याच्यानंतरही आपण जर पाहिलं तर मुळात हमीभाव काढण्याची पद्धत चुकीची आहे आणि दुसऱ्या इकडे हमीभाव एका इकडे काढल्यानंतर सरकार आयात मोठ्या प्रमाणात करतं शेतीमालाचे आणि त्याचे परिणाम प्रचंड बाजारपेठेवर पडतं आणि म्हणून चुकीचा हमीभाव जो काढला त्याच्यात खरेदी पण होत नाही. तर ही जी खरेदी आहे सरकारी ही पंजाबमध्ये 90% आहे. हमीभावानं जे खरेदी होतं ते पंजाबच्या APMC मध्ये 90%चं प्रमाण आहे आणि आमच्याकडे ते 20% पण नाही. म्हणजे तुमचं मागच्या वर्षीचं उदाहरण असेल तर सोयाबीन 10-15% खरेदी केलं असेल. कापसाचं तेच झालं. अजूनही ज्वारी येऊन पडली पण ते मोजली नाही आहे. म्हणजे पूर्ण फेल्युअर आहे. त्याच्यातही काही व्यापारी हात मारतात. म्हणजे 7-12 शेतकऱ्याचे लावाचे व्यापाऱ्यांना ते त्याच्यात वेगळ्या पद्धतीनं पैसे कमवायचे. या सगळ्यामध्ये एक कल्पना आली होती की बा चढ उतार निधी तरी दिला पाहिजे. खरेदी करू शकत नसाल तर कम से कम बाजारभाव आणि हमी भाव याच्यातली मधातली जे गॅप आहे ते सरकारनं बोनस म्हणून दिलं पाहिजे. त्यांनी तसं आश्वासन पण दिलं आहे BJPनं का हमी भावाच्या 20% आम्ही बोनस देऊ. म्हणजे सरळ आहे 5,000 सोयाबीनचे भाव असेल 5,500 तर ते 6,500 जाईल. कापसाचे भाव 9,000 पर्यंत जाऊ शकतं. यावर्षी कापसाच्या हमी भावाची शिफारस राज्य सरकारनं 11,000 केली आणि केंद्र सरकारनं 8,000 फक्त जाहीर केली. आता त्याच्यातही 11% आयात शुल्क कमी केल्यामुळं पहिलेच 25 लाख गाठी आपल्याकडे येऊन पडल्या. आता अधिक 100-150 गाठी आल्यानंतर आता जे कापूस आहे ते पूर्णतः मला वाटत नाही ते 6,000 मार्केटमध्ये भाव राहीन आपले. सोयाबीनच्या भाव भेटणार नाही, तुमचं कापसाचं भेटणार नाही, तुरीचे भेटणार नाही. ह्या दोन अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हा सगळा शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्या बाबतीत ज्या घोषणा सरकारनं केल्या म्हणजे सोयाबीनचा GST परतावा म्हणून आपण 6,000 नरेंद्र मोदींना सोयाबीनला देणं कबूल केले होते. या सगळ्या गोष्टीवर कुठेही वाच्यता सरकारही करत नाही आणि विरोधक पण करत नाही. सगळ्या इकडे ते सगळं शांत आहे. पण ते मागणी आमची होती आणि त्याच्या मागणीच्या अनुषंगानं काय होतंय का 50-60 वर्षामध्ये मागितलेले हमीभाव कधीच भेटले नाही आणि ते सरकार देऊ शकत नाही अशी एकंदरीत चित्र उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही एक नवीन मागणी सरकारसमोर ठेवली का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये करा. जो मजुरीचा खर्च आहे तो माझ्या शेतकऱ्याला जर MRHS मधून जर कव्हर केला तर आज मजुरीचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गावखेड्यावर आहे. आता मजुरीमधून जर आम्ही तो MRHS मधून मजुरीचा खर्च केला तर 60% खर्च म्हणजे उत्पादन खर्च हा शेतकऱ्याचा कमी होता आणि इथं खऱ्या अर्थानं जादू होते. इथं ही जर मागणी जर पूर्ण केली तर एक काम में 10 काम होता है. एका गोष्टीमध्ये 4-5 कामं होऊ शकतं. एकतर गावातल्या मजुरीचा प्रश्न जो ऐरणीवर आहे त्याला कुठेतरी राहत भेटू शकतं. दुसरी गोष्ट का तुमचा नैसर्गिक आपत्ती आली, ऊन वारा पाऊस काही जरी झालं, नापिकी आली, रोगराई आली तरी माझा खर्च जो आहे तो 40%च होईल. म्हणजे बियाण्याचा, खताचा आणि इतर जो खर्च आहे तोच शेतकऱ्याला करावा लागेल. मजुरीचा खर्च जर मला MRHS मध्ये करता आला तर 60% खर्च कव्हर होईल. म्हणजे उत्पादन खर्च कमी होऊ शकते. आमची मागणी तेच आहे का नाही तुम्ही उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ शकत नाही तर उत्पादन खर्च कमी करा
आणि उत्पादन खर्च कमी झालं तर आम्ही मग नफ्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही. ही एक मागणी आम्ही समोर ठेवली. त्यांनी ते तत्वतः मान्यता पण केली. पण त्यांनी सांगितलं का एमआरजीएस हे केंद्र सरकारचा विषय आहे, तो आमचा नाही. त्यांना आम्ही सांगितलं का रोजगार हमी योजनेतून करा, किमान विधवा आणि दिव्यांग शेतकऱ्यांना ते लागू करा. त्याची कॅबिनेट नोट तयार झालेली आहे, पण त्याला अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नाही आहे. त्याची आमची मागणी होती. हमी भावाची असेल, कर्जमुक्तीची असेल. कर्जमुक्ती बाबतीत तर देवेंद्रजी असे म्हणतात का आता दुष्काळ पडू द्या. आता तर दुष्काळाचं सावटच आहे. सध्या तुम्ही पाहिलं तर अर्धाधिक पीक येत नाही. मी पूर्ण विदर्भ गोंदियापासून तर आत्तापर्यंत म्हणजे परभणीपर्यंत सारखं फिरतो आहे. म्हणजे 11 ते 12 जिल्हे फिरणं झालेले आहे. सगळ्या इकडे पावसानं सगळा हाहाकार केलेला आहे. अर्ध अधिक पीक आपल्या हाती येईल आणि ते फार चांगलं येईल असं काही दिसत नाहीये. आणि मग या ओला दुष्काळच आहे तसं पाहिलं तर. आणि मग असं असताना निवडणुकीच्या अगोदर 7-12 कोरा म्हणणारे देवेंद्रजी आता म्हणतात दुष्काळ करायला लागलेले. म्हणजे शेतकऱ्यांना पाय घासून मरावं, ते आम्ही पाहावं, पाहिल्यानंतर ते माफ करावं. ही काही प्रभू रामचंद्राची प्रवृत्ती नाही आहे, हे रावण प्रवृत्ती आहे. आणि त्यांनी याबाबत लगेच निर्णय घेतला पाहिजे. मेंढपाळ आणि मच्छीमार या सगळ्या विषयाच्या संदर्भात आत्ता आम्ही महाराष्ट्रभर किमान 5-6 सभा घेणार आहोत. आणि त्याच्यातून लोकजागृती करून 28 ऑक्टोबरला बुट्टेबोरी इथे आमचं महाहक्क परिषद राहील. त्यांना काही एक दिवस वेळ दिला जाईल आणि एक दिवस वेळ दिल्यानंतर महाहक्क परिषदेचं रूपांतर मोर्चामध्ये होईल, आंदोलनात होईल. आणि जेथपर्यंत त्याला न्याय भेटत नाही तेपर्यंत तो मोर्चा स्थिरपणे तिथे राहणार आहे. एकंदरीत ही प्लॅनिंग आम्ही या सगळ्या शेतकरी जो अडचणीत आला आहे त्याच्यासाठी केलेला आहे. सर्वपक्षीय मग राजू शेट्टीजी असेल, अजितजी नवले असेल किंवा ज्या विविध संघटना आहेत त्या सगळं राहणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.